नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बांगलादेशवरती मी जो व्हिडिओ केला त्याच्यात मी म्हटलेलं होतं की अखेर अमेरिकेचे सगळे प्लॅन्स हाणून पाडले गेले आणि सूत्र आता हळूहळू भारताच्या कलांनी हलायला लागतील. हे म्हटलं त्याचा गूढ आणि गंभीर जो अर्थ आहे तो कदाचित त्या क्षणी आपल्याला जाणवला नसेल, कारण विजयाचा आनंदोत्सव चाललेला होता. जसजसा तो भर संपत आलेला आहे तसतसं नवीन निर्वाचित बांगलादेशमधले जे तारिक रहमान आहेत त्यांना आता वस्तुस्थिती भेडसावायला लागलेली आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणजेच त्यांना जर का त्यांच्या मताप्रमाणे बांगलादेशचं राज्य करता येणार नाही ह्याची जाणीव हळूहळू व्हायला लागलेली आहे. एका बाजूला अमेरिका आहे आणि अमेरिकेचा आपण पहिला पसंतीचा उमेदवार नाही होत. पहिला उमेदवार मोहम्मद युनूस आहे ह्याची जाणीव आहे. दुसऱ्या बाजूला चीन हा त्याच्या एकंदर कलाप्रमाणे चालतो आणि त्यांची गणित जी आहेत ती वेगळी आहेत. तारिक रहमान मुख्य म्हणजे नवे आहेत. आतापर्यंत खलिदा जिया होत्या. त्यांना हे सगळे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी कसं वागायचं, काय करायचं ह्याची कल्पना होती. तारिक रहमान पूर्णपणे नवखा खेळाडू आहे आणि म्हणून चीन सारख्या बलाढ्य देशाशी टक्कर द्यायची तर आपल्या सोबत कोण हा प्रश्न तारिकच्या समोर असणार. आणि अर्थातच सगळ्यात जवळचा देश जो आहे तो भारत आहे. पण भारताने ढील दिलेली नाही ह्याची त्यांना जाणीव व्यवस्थित आहे. असं मी का म्हणते हे तुम्हाला आता येत्या दिवसामध्ये जे डावपेच व्हायला लागतील बांगलादेशामध्ये त्यातून क्लिअर होत जाईल. तारिक रहमान यांचे जे एक ॲडवायझर सल्लागार आहेत हुमायून कबीर यांनी आता असं म्हटलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की बांगलादेशामध्ये आता परिस्थिती बदललेली आहे. तिथे शेख हसीना यांचं राज्य नाहीये आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ही दणदणीत विजय मिळवून सत्तेवरती आरूढ होणार आहे. ही वस्तुस्थिती आता भारताने मान्य करावी. गंमत अशी आहे, हे हुमायून कबीर हे जे जगाला सांगतायत की भारताने ही वस्तुस्थिती मान्य करावी, त्यांना आधी स्वतःची वस्तुस्थिती पचवता आली का हा प्रश्न आहे. हे जे हुमायून कबीर बोलले ते काही तुम्हाला टोमणे मारण्यासाठी नाही किंवा तुम्हाला धमक्या देण्यासाठी नाही, तर भारताने आपला हात फार विरघळू नये. अगोदरच ते कोंडीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये जर का भारताने आपलं टुमणं पुढे लावायचं म्हटलं, तर आपल्याला गोष्टी कठीण जातील हे समजून घेऊन हुमायून कबीर ही भूमिका घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण देते. 71 साली ज्यावेळेला भारतीय सैन्याने निर्विवाद विजय मिळवला, त्यानंतर शेख मुजीबुर रहमान लंडनहून भारतामध्ये परतले. त्यावेळेला त्यांना आणण्यासाठी खास विमान पाठवलं गेलं होतं आणि श्रीमती इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांचा एक दूत त्या विमानामध्ये होता. त्यांनी शेख मुजीबुरना विचारलं की तुम्हाला काही खास संदेश द्यायचा आहे का इंदिराजींना. अर्थातच अशी ज्या वेळेला पहिली भेट त्यांची होत होती, ते तुरुंगामध्ये होते जवळजवळ 9-10 महिने. त्यानंतर ते येत होते तेव्हा अनेक गोष्टी तिथे काय घडल्या त्याचा एक अपडेट देण्यासाठी म्हणून हा दूत तिकडे पाठवला गेला होता. त्यावेळी शेख मुजीबुर रहमान यांनी एकच मागणी केली की बाईसाहेबांना सांगा की भारतीय सैन्य लवकरात लवकर बांगलादेशामधून बाहेर काढावं. कळलं आता? ह्याचा अर्थ असा की निर्विवाद विजय तर मिळालेला आहे, आपण सत्तेवरती जाणार आहोत या सगळ्याची जाणीव शेख मुजीबुरना होती. पण जोवर भारतीय सैन्य त्या भूमीवरती आहे तोपर्यंत मला मनमानी करता येणार नाही, मला पाहिजे तशी सत्ता राबवता येणार नाही ह्याची जाणीव असल्यामुळे त्यांनी इंदिराजींसाठी तो संदेश पाठवलेला होता. तारिक रहमानची आज अवस्था साधारणपणे तशीच आहे आणि म्हणून ते भारताला अशा शब्दामध्ये सांगतायत की तुम्ही वस्तुस्थिती मान्य करा. याचा अर्थ असा की शेख हसीनांचं घोडं पुढे दामटू नका. तर शेख हसीना आणि अवामी लीग ह्या दोन बाबतीमध्ये भारत आग्रही असेल याची तारिक रहमानना कल्पना आहे. कारण त्यांना एक प्रकारे अन्यायाने देश सोडावा लागला. संपूर्ण पार्टी बेकायदेशीर ठरवली गेली आणि त्यांच्यावरती खोटे खटले चालवले गेले. त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता.
की कुठले तरी भलतेच युनूस यांनी काहीतरी नव्या तरतुदी आणल्या आणि त्यानुसार त्यांच्यावरती खटले भरले गेले. त्याच्यामध्ये काहीही सुनावणी धडनीट झाली नाही. तुम्ही मागे जाऊन तो व्हिडिओ जरूर बघू शकता. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शेख हसीनांना न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी भारताने जर का लावून धरली, तर तारिक रहमान ह्यांना परिस्थिती जड जाईल. आणि जड जाईल म्हणजे कायद्याने जड जाईल म्हणून नव्हे, तर शेख हसीना यांचे जे पाठीराखे त्या देशामध्ये आहेत, ते पाठीराखे गप्प बसणार नाहीत, याची तारिक रहमान यांना जाणीव आहे. अवामी लीगचे जे कोणी आजचे समर्थक होते, मतदाता होते, त्यांच्या पार्टीचे पदाधिकारी होते, त्यांच्यावरती जे अनन्वित अत्याचार केले गेले, युनूस यांच्या काळामध्ये, ते टपून बसलेले आहेत आता. आणि ही मंडळी ह्यांनी सत्ता बदलासाठी म्हणून बीएनपीच्या बाजूनी मतं दिली असली तरी देखील त्यांना आता शेख हसीनांसाठी न्याय मिळाला पाहिजे हे वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि ती आयती फौज जी आहे, ती फौज भारताच्या इच्छेप्रमाणे पावलं टाकू शकते, याची जाणीव तारिक रहमानना आहे. आणि म्हणून ते अशा पद्धतीचा संदेश भारताला देऊ इच्छितात. त्यांनी कितीही संदेश दिला तरी देखील मी म्हटलं त्याप्रमाणे एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला चीन, ही जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये भारताचं बिलकुल न ऐकता बांगलादेशचं राज्य करता येणार नाही, याची बोचरी जाणीव तारिक रहमानना आहे. आणि म्हणूनच ते शेवटचे हातपाय मारतायत. ह्याच्यातून भारताने नाउमेद होण्याची अजिबात गरज नाहीये. किंबहुना त्यांची पिंजऱ्यातली धडपड आहे. एक प्रकारे तुम्ही बघाल की अजूनही युनूस हे पिक्चरमध्ये आहेत. युनूस हे प्यादं जे आहे ते अमेरिकेने तसंच्या तसं ठेवलेलं आहे. ते अजून हटलेले नाहीयेत आणि ते हटत नाहीत तोवर तारिक रहमान यांच्या स्वातंत्र्यावरती कायम बंधनं राहणार आहेत. तेव्हा तारिक रहमान साहेब कितीही बोलले आणि अशा प्रकारचे संदेश त्यांच्या ॲडवायझर कडून दिले तरी देखील त्याच्यात फारसं तथ्य नाही. त्यांनी आता शपथविधीसाठी मोदींना सुद्धा निमंत्रण दिलंय. त्याऐवजी आपले सभापती ओम बिर्ला तिकडे जाणार आहेत म्हणून बातमी आहे. आणि यातून तुम्हाला कळेल की गोष्टी कशा कुठल्या दिशेने चालल्यात. भारताला हवंय त्या पद्धतीने बांगलादेशला नमावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यातून तारिक रहमान यांची सुटका नाही. हां, त्यांना त्यांच्या मतदारापुढे एक चित्र जरूर उभं करायचं असेल की मी कसा इंडिपेंडेंटली काम करतोय, मला स्वातंत्र्य आहे, स्वायत्तता आहे, भारताशी मी चांगले संबंध ठेवीन, पण भारताने हुकूम सोडू नये, वगैरे, वगैरे, वगैरे अशी जी काही त्यांना चित्र उभं करायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा भारताची आडकाठी असेल असं नाही. परंतु पडद्याआड का होईना भारत सांगतोय त्या पद्धतीमध्ये निर्णय बांगलादेशात त्यांना घ्यावे लागतील. अन्यथा मी गेल्या व्हिडिओत म्हटलं त्याप्रमाणे एका म्यानामध्ये 2 तलवारी आहेत. एक युनूस आहे आणि एक तारिक रहमान आहे. ह्याचं भान त्यांना बिलकुल सोडता येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्यात. नमस्कार.